हॅलो माय क्युटी पटुटीज, कसं वाटतं रे आफ्टर सो लॉंग मला पाहून? मला तर खूप मजा आली तुम्हाला घोस्ट करून. किडिंग, सिरियसली घेऊ नका. लेट मी टेल यू कुठे गायब होते अँड व्हॉट वॉज गोइंग ऑन ऑल दिस टाइम. लास्ट व्हिडिओ मी आजीच्या 10व्याला पोस्ट केला होता. कॅन यू इमॅजिन? समोर कीर्तन चालू होतं आणि मी कॅप्शन ऍड करत होते. आणि हे सगळं का? बिकॉज दिस टाइम आय रिअली वॉन्टेड टू स्टे कन्सिस्टंट ॲट एनी कॉस्ट. पण एक गोष्ट आहे, इट्स नॉट ऑलवेज व्हॉट यू सी ऑनलाईन. रिअल लाईफ मध्ये सगळे काही ना काही डील करत असतात. फक्त वीक साईड शो करू वाटत नाही. या पिरियड मध्ये माय ब्रदर गॉट मॅरेज अँड त्याच दिवशी आजी पण गेली. आईसाठी खूप हार्ड होतं हे सगळं आणि मला स्ट्रॉंग राहावं लागलं लाईक अ बिग ब्रदर. अँड आय कॅन प्राऊडली से मी माझी रिस्पॉन्सिबिलिटी खूप स्ट्रॉंगली हँडल केली. त्यानंतर न्यू इयर स्टार्ट झाला पण अपलोड्स नाही आले. असं नाही की मी काही खूप वाईट फेज मध्ये होते और काही स्पेशल कामामध्ये बिझी होते. नथिंग लाईक दॅट. मी माझ्या नॉर्मल रुटीन मध्ये होते. 4:30 उठणार, जिम, मील्स, वर्क, स्टेप्स, सिरीज अँड स्लीप. अँड ऑनेस्टली मी खूप हॅपी होते. मला अजून काही करायची नीड आहे असं वाटलंच नाही. पण एकदम सगळं पीकला असताना आय गॉट सिक. आणि असं सिक की सांगितलं तर लोकांना वाटेल एक्झॅजरेट करते. फीवर आणि थ्रोट इन्फेक्शन. बट आय स्वेअर थ्रोट इन्फेक्शनमुळे एवढा त्रास होऊ शकतो फर्स्ट टाइम कळालं मला. 4 डेज आजारी, 2 डेज ठीक, पुन्हा सेम. हे ऑलमोस्ट 1.5 मंथ चालत होतं. आणि त्यात पिरियड्स इतके हेवी की नॉर्मली मी वर्कआउट करते पण यावेळी बसायला सुद्धा येत नव्हतं. वीकनेस इतकी हाय की रॅन्डमली चक्कर येत होत्या. आणि सगळे बोलतात की भाई 1 महिना कोणाला फीवर असतो, अभिने क्या बताए. पण या सगळ्यामुळे मला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस झालं. माइंडसेट वीक झाला, रुटीन डिस्टर्ब झालं, लो फील होणं, ओव्हर थिंकिंग, स्वतःसाठी जजमेंटल होणं, असं खूप काही झालं. आता मी रुटीन परत सेट करतेय, ऑलमोस्ट देअर. आणि एक गोष्ट समजली, हे सगळे माइंड गेम्स आहेत. सो नाव आय एम बिंग व्हेरी सॉफ्ट विथ माय सेल्फ. आणि यामध्ये मी एक इम्पॉर्टंट गोष्ट शिकली, आपण जेवढं फोर्स करतो सगळं परफेक्ट करायचा तेवढंच सगळं उलट होतं. सो जस्ट ऍक्सेप्ट व्हॉट्स हॅपनिंग, गो विथ द फ्लो. बस एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ग्रोथ स्टॉप नाही झाली पाहिजे. 100% नाही जमलं तर 20% द्या. दॅट्स इनफ इन लो फेजेस. आणि कसं पण आपण परत 100%ला येतो. इट्स नॉट अ बिग डील. जो भी सोच रहे हो परफेक्ट होगा तब करूंगी, राइट टाइम होगा तब करूंगी. नो, डू व्हाट यू कैन राइट नाउ एंड लीव द रेस्ट. सोच के मेंटल हेल्थ खराब होता है आणि आउटपुट 0. सो टेक इट ॲज अ साईन. जे पण तुम्ही विचार करताय नेक्स्ट मंथ करेल, नेक्स्ट इयर करेल, डू इट राईट नाउ. स्टार्ट इट राईट नाउ. सो दॅट्स इट फॉर टुडे. एन्जॉय करायचं असं काही नव्हतं या व्हिडिओमध्ये, पण जस्ट वॉन्टेड टू शेअर दिस विथ यू. नेक्स्ट व्हिडिओ कधी येईल आय डोंट नो, पण एक गोष्ट आहे, ग्राइंड इज ऑन. जरी दिसत नसेल तरी कधी पण अचानक काही अपलोड येऊ शकतो. सो बी रेडी. लव्ह यू ऑल अँड कीप स्लेइंग क्वीन.